मलिदा गँगने मला तर नको नको केल्याचे सांगत अजितदादांनी अनेकांचे कान टोचले. प्रशासनावर दादा ठेवून कष्ट करून काम करण्याचे आवाहन करून अजितदादा पवारांनी संस्थांना चुकीचा डाग लागू देणार नाही असा विश्वास देत मलिदा गँगने मला तर नको नको केले आहे, तरी त्यांना हौस आहेच. मी 100दा सांगितलं तर पुढारपण करा किंवा कॉन्ट्रॅक्टर बना. तुम्ही पुढारी बनणार, माझ्याकडून कामे घेणार आणि कामाचा दर्जा नाही राहिला तर मी पुन्हा अडचण येणार. लोक म्हणतील अजित पवारांना हे दिसत नाही का. या शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुढाऱ्यासह ठेकेदारांचे कान टोचले. उपमुख्यमंत्री अजित पवार बारामती दौऱ्यावर होते. शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पवार बोलत होते. मी तुमची विकासाची कामे करण्यासाठी निवडून गेलो आहे. विकासामध्ये जर मी कुठे कमी पडलो तर जाब विचारा. 1000 कोटी रुपये बारामतीसाठी आणलेत. कधी झालं होतं का याआधी, असेही पवार यावेळी म्हणाले. आपण जे काम सांगतो त्या कामाचे ज्ञान स्वतःला असायला पाहिजे, तेव्हा काम होतं असं म्हणत विरोधकावर अजित पवारांनी निशाणा साधला.